कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। दोन अडीच फूट जमिनीची चोरी झाली मासाची समुद्राची आतमध्ये घेतली त्यांनी ती भिंत आणि ते समोर ठेकेदार तिथंच राहतो सांगता आरोपी त्यांनी गाड्या पार्किंगसाठी आणि त्या भिंतीमध्ये साहेब अक्षरशः जनावर बांधण्यासाठी कुठे ढोकून ते डायरेक्ट बांधकामामध्ये पॅक केलं। आपल्या घरी पाहिजे कोपरगाव शहरातील जिजामाता उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माँसाहेब जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा यासाठी मागणी होती। त्याचा ठराव मंजूर असून अजून पूर्णाकृती पुतळा बसलेला नाही। तसेच उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून उद्यान बंदिस्त अवस्थेत असल्यामुळे लहान मुलांच्या खेळण्या तुटलेल्या आहे। उद्यानातील विहीर गायब झाली असून त्याचा देखील तपास लागलेला नाही। त्यामुळे नगरपरिषदेने लवकरात लवकर लक्ष देऊन जिजामाता उद्यानाची दुरुस्ती करावी, तसेच माँसाहेब जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी मागणी कोपरगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली असून याचे निवेदन मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे आज बुधवारी देण्यात आले आहे। येणाऱ्या 12 जानेवारीपर्यंत निवेदनाची दखल घेतली नाही तर उपोषण करण्याचा व अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये कोंडून घेण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत, विजय जाधव, बालाजी गोडे, संदीप डोंबरे, सचिन असणे आदींच्या सह्या आहे। जिजामाता उद्यानाला BOT तत्वावर अर्थात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर चालवण्यास दिल्यास त्याची योग्य रीतीने देखभाल होईल, सुविधा उपलब्ध होतील आणि स्थानिकांना त्यातून रोजगार उपलब्ध होईल। त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोदावरीच्या तीरीला कोपरगाव शहरातील प्रत्येक वृद्ध माणसाला हे उद्यान माहितीत, कारण प्रत्येकाचं लहानपण त्या ठिकाणी गेलंय। आता 2019 पासून आम्ही सगळे सकल मराठा समाजाच्या वतीनं, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, सर्वपक्षीय सर्व समाजाच्या वतीनं दरवेळेस निवेदनं देतो। आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो। फक्त नगरपालिका यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे आज त्या उद्यानाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलीत, अनेक वेळा अल्टिमेटम दिले। आज त्या ठिकाणी गेल्यानंतर जी संरक्षण भिंतीचं काम चालू आहे ती 2 ते 2.5 फूट आतमध्ये सरकलीत, म्हणजे उद्यानाच्या जमिनीची चोरी झाली। ज्या ठिकाणी उद्यान झाल्यापासून त्या ठिकाणी एक बावडी होती, शुद्ध नितळ असं पाणी त्या ठिकाणी होतं, ती बावडी ती विहीर सुद्धा बंद करण्यात आली। त्याचं सुद्धा उत्तर आज नगरपालिकेकडे नाही ना ते शिपायाकडे उत्तर आहेत। मुख्य अधिकारी साहेबांना सुद्धा यातली काही माहिती नाही। आता ती ही संरक्षण भिंत बांधत असताना काही वृक्ष त्या ठिकाणी होते, त्या वृक्षाची तोड त्या ठिकाणी करण्यात आली। मग वन विभागाची परमिशन त्या ठेकेदाराने घेतली का? जर घेतली तर ते एवढं मोठं वृक्ष होतं, त्याचे लाकडं कुठे गेलेत? अनेक त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारे चोऱ्या झाल्या आहेत असा आमचा आरोप आहे। आम्ही 8 दिवसाच्या आत्ताच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अल्टिमेटम दिलं। आता सगळेच नवनिर्वाचित नगरसेवक असतील, नगराध्यक्ष साहेब असतील, साहेब रोज सकाळी झाडू तर तुम्ही घेऊन फिरतायत, पण अशा सुद्धा काही अडचणी आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपण लक्ष घालावं। आपल्याला कोपरगावकरांनी मतं दिली आहेत विश्वासावर, आपण त्या ठिकाणी जाऊन लक्ष घालावं आणि सगळ्यांना आमच्या तोंडाला कायमच पाणी पुसले जातात। आता आम्ही 8 दिवसाच्या आत आम्हाला याची उत्तर जर नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही उपोषणाला बसणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। 2019 पासून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा पूर्ण कोपरगाव शहरामध्ये सर्व महामानवांची पूर्णाकृती पुतळे, त्याचप्रमाणे राष्ट्रमाता राजमातांचा पूर्णाकृती पुतळा असावा ही सकल मराठा समाजातर्फे 2019 पासूनची मागणी चालू आहे। 2019 पासून आम्ही पाठपुरावा करतो। अनेक वेळा उपोषणे आंदोलनाचे इशारे देऊन आतापर्यंत त्यांनी ठराव मंजूर करून दिलेला आहे। 6 वर्ष झालेली आहे जवळपास, तरी अजून पूर्णाकृती पुतळेचं अजून काहीच नाही। येत्या 8 दिवसात जर 12 जानेवारीपर्यंत त्यांनी जर पूर्णाकृती पुतळेचे काम कुठपर्यंत आलेलं आहे, त्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली, त्याचं लेखी स्वरूपात आम्ही उत्तर मागितलेलं आहे, तर ते अजून त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे। आणि लवकर जर त्यांनी उत्तर नाही दिलं तर आम्ही महात्मा गांधी चौकामध्ये उपोषणास बसणार आहोत। अनिल गायकवाड, विनय भगत, भरत मोरे, बाला गोरडे आम्ही 4 जण आमरण उपोषणास बसणार आहे। आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेला निवेदन दिलेले का राष्ट्रमाता जिजाऊ जयंती जवळ आलेली, आम्ही 2019 पासून यांना सांगतोय का पूर्णकृती पुतळा बसावा म्हणून। यांना पैसे सुद्धा मंजूर झालेले। आज आम्ही तिथे गेलेलो होतो, ती संरक्षण भिंत पाहिली, त्या भिंतीला ना अक्षरशः आहे ना जनावर बांधायचे खुंट्या ठोकेले जनावर बांधण्यासाठी।
आणि तिथं आतमध्ये डुकरं आणि तिथं अजून काय सांगायला लाज वाटती काय काय प्रकार तिथं आहे तिथं पडलेले. हा अहो मी तर म्हणतो या नगरपालिकेला आहे ना, मी तर फक्त आहे ना याला एवढंच आहे, फक्त एकच आहे खायचं काम, बाकी यांना काहीच नाही. आता शिवसाहेबाला दिलेलं आहे. मी तर म्हणतो भाऊ उपोषण नाही करायचं, यांना उपोषी ठेवायचं, यांच्या बोकंडी बसायचं आणि याला सोडायचं नाही. हा कशा करताय आपण उपोषी राहायचं, यांच्या बोकंडी बसून यांनाच उपोषी ठेवायचं, यांची दालनाला कुलपं लावून घ्यायची आणि यांना आतमध्ये दिवसभर उपोषी मारायचं. हे आम्ही 8 दिवसानंतर करणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय. गेल्या 9 वर्षापासून जिजामाता उद्यान हे बंद अवस्थेत आहे आणि ज्यावेळेस ते चालू पण होतं तर ते फक्त 5 वर्षा आतील मुलांसाठी महिलांसाठी ते उद्यान खुलं होतं. तर आता आमची सकल हिंदू मराठा समाज व सर्व समाजाच्या वतीने एकच मागणी आहे का ते उद्यान सर्वांसाठी खुलं करावा, जेणेकरून वृद्ध असतील त्या ठिकाणी त्यांचा विरंगुळा होईल. आणि गेल्या किती वर्षापासून जिजामाता उद्यानला निधी येतो, आता मी तिथंच राहतो, मी लहानपणापासून बघतो, आजपर्यंत 10 कोटीच्या पेक्षा जास्त निधी येऊन गेला असेल, पण आजपर्यंत जिजामातांचा पुतळा काय पूर्णकृती झालेला नाही. आता आमची एवढीच मागणी आहे का जिजामातांचा पुतळा पूर्णकृती होऊन त्या ठिकाणी चांगली खेळणे आणि सुशोभीकरण करावे. जय हिंद जय महाराष्ट्र.